अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकानं काल दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी इथं सापळा लावला। त्यावेळी अहिल्यानगर येथील मत्स्य विभागातील सहाय्यक आयुक्त रमेश कुमार धडील यांना 20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। या घटनेमुळे तालुक्यातील शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। राहुरी तालुक्यातील शहरातील एका तरुणाची पत्नी व बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन हा प्रकल्प मंजूर झालाय। शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झालंय। त्यांना आजपर्यंत शासनाकडून काही अनुदान प्राप्त झालंय तर काही अनुदान बाकी राहिलंय। दोन्ही प्रकल्पाचे उर्वरित अनुदान मिळण्याकरता प्रस्ताव शासनास पाठवण्यासाठी आरोपी सहाय्यक आयुक्त रमेश कुमार धडील यानं 40,000 रुपयांची मागणी केली होती। तडजोड अंती 30,000 रुपये देण्याचं ठरलं। दरम्यान फिर्यादी तरुणानं अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली। त्यानुसार नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर व अहिल्यानगर येथील पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हाट, पोलीस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, चालक हवलदार हरुण शेख, दशरथ लाड आदी पोलीस पथकानं काल दिनांक 20 मार्च 2025 रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील वरवंडी इथं सापळा लावला। त्यावेळी आरोपीनं फिर्यादीकडून 20,000 रुपये लाच घेतली। त्याचवेळी पथकानं त्याला रंगेहात पकडले आणि गजाआड केले। त्यानंतर अहिल्यानगर येथील मत्स्य विभागातील सहाय्यक आयुक्त रमेश कुमार जगन्नाथ धडील राहणार नाशिक रोड नाशिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रोजगार उपलब्ध होण्यासाठी मत्स्य पालन व्यवसाय सुरू केलाय। मात्र त्यांना शासनाचा अनुदान मिळवून देण्यासाठी संबंधित मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांकडून लाच मागण्यात येते। त्यामुळे संबंधित मत्स्यपालन व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे। लाच मागणारे भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।